नाचणीच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी आपण आता अगोदर कढई गरम केली आहे, त्यामध्ये साजूक तूप घालतोय आणि आता हे छान गरम करून घेऊया। तूप आपलं तापलंय, यामध्ये आपण नाचणीचं पीठ घालून घेऊयात। मी नाचणी दळून आणली होती, अर्धा किलो नाचणी घेऊन ती दळून आणली आहे। मंद आचेवर तुपात आपल्याला छान हे पीठ भाजून घ्यायचं आहे। तर नाचणीचं पीठ आपलं तुपावर छान भाजून झालंय। आता यामध्ये घालूया तूप। आता यामध्ये घालूया किसलेला गूळ। गूळ तुमच्या चवीनुसार आणि पिठाच्या अर्धा मी घातलाय जितकं पीठ आहे। नाचणीचे लाडू अतिशय पौष्टिक आहेत, याच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम लोह आहे, त्यामुळे मुलांसाठी हे खूप जास्त पौष्टिक आहे, नक्की करा। हे सगळं आपण एकजीव करून घेऊ। तूप आणि गूळ छान मिक्स झालाय, आता आपण याचे लाडू वळून घेऊयात। या पद्धतीने सगळे लाडू वळून घ्यायचे। तर या पद्धतीने आपले नाचणीचे अतिशय पौष्टिक असे लाडू तयार आहेत, नक्की घरी